हॅलो सगळ्यांना खूप खूप स्वागत आहे सगळ्या माझ्या कुटुंबियांचं. अगदी हृदयापासून माझ्या हायर सेल्फला, आपल्या सगळ्यांच्या हायर सेल्फला, आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये वाहणाऱ्या परम चैतन्याला मी खूप खूप प्रणाम करते, धन्यवाद व्यक्त करते, आभार मानते की रोजच्या रोज आमच्याकडून तुम्ही ही साधना करून घेत आहात त्यासाठी. आणि आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते की तुम्ही सगळेजण नियमितपणे आपल्या सेशन्सला येता आणि जे काही आपल्या ग्रुपमध्ये अफर्मेशन्स असतील, पॉझिटिव्हिटी असेल, ती तुमच्या आतमध्ये घेऊन रोजच्या आयुष्यामध्ये तुम्ही त्याचा वापर करता. नुसतं ऐकून नाही, तर खरोखर ते ज्ञान आपल्या आयुष्यात रोजच्या रोज आपण वापरात आणायला सुरुवात केली, एक स्टेप जरी घेतली तरी बदल व्हायला लागतात. आणि आज गुरुवार आहे, तर आपल्या सगळ्यांच्या सद्गुरूंना आपण प्रणाम करू. आपल्या हृदयातून काही सेकंद आपण सगळेजण डोळे मिटून आपल्या हृदयावर मोठे श्वास घेऊ. पहिले 1-2 श्वास आपल्या नाकावाटे आणि जाताना, बाहेर पडताना तोंडावाटे बाहेर सोडून द्या. आणि आधी स्थिर करा स्वतःला. थोडंसं रिलॅक्स वर्तमानामध्ये आपल्या या सत्रामध्ये या. जिथं कुठं आपण आहोत, दिवसभर अनेक विचार, अनेक बातम्या, न्यूज, गोष्टी, घटना आपल्या आजूबाजूला घडतायत. त्या सगळ्यातून आपलं विखुरलेलं मन, आपली ऊर्जा एकाग्र करा, एकत्रित करा आपल्या ह्या ध्यान सत्रामध्ये. आज आपण जे काही आपल्या या सत्रामध्ये ऐकणार आहोत, बघणार आहोत, फील करणार आहोत, ती सगळी ऊर्जा आज आपल्याला 100% आपल्या आतमध्ये उतरवायची आहे. परमात्म्याला आपण प्रार्थना करू, आपल्या हृदयावर जा. काही क्षण शांतपणे श्वास घ्या आपल्या हृदयावर. आपलं हृदय हे पोर्टल आहे, एक दार आहे, जिथून आपण हाय व्हायब्रेशनल एनर्जीजला जोडले जातो, उच्च ऊर्जेला जोडले जातो. केवळ दीर्घ श्वास, आपलं हृदय, छातीचा मध्यभाग फील करा. मनामध्ये आता सगळ्यांनी एक संकल्प घ्यायचा आहे. माझ्या आभा मंडळामध्ये जे काही न बोलावलेले प्रभाव आले आहेत, त्यांना मी आग्रह करतो की तुम्ही सगळेजण तुमच्या आदर्श स्थानी जा. तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही. तुम्ही निरोगी आहात, स्वस्थ आहात. मी तुम्हाला खूप प्रेम आणि प्रकाश देते. एक मोठा श्वास घ्या. माझ्या हायर सेल्फला मी आग्रह करते की तू ह्या सर्व न बोलावलेल्या प्रभावांना, अनइन्व्हायटेड इन्फ्लुएन्सेस, त्यांच्या आदर्श स्थानी घेऊन जा. माझं आभा मंडळ माझ्या हायर सेल्फला सोडून, म्हणजेच माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी पूर्ण बंद करते. माझा आभा मंडळ मी माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सर्वांसाठी बंद करते. आपल्या शरीराभोवती एक पांढरा शुभ्र रंग गोलाकार कल्पना करू शकता.
एका रिंग मध्ये, एका बबल मध्ये आपण सगळेजण आपापलं शरीर कल्पना करा. पांढरा शुभ्र दैवी प्रकाश आपल्या अंगावर आहे. आपण पांढऱ्या प्रकाशाच्या झोतामध्ये, फोकसमध्ये, लाईटमध्ये आहोत. हे आपल्याला संरक्षण आहे. आता आपले गुरु, आपली इष्ट देवता, कुलदेवता आपल्या डोळ्यासमोर, त्यांचे आभार व्यक्त करू, प्रणाम करू. थँक्यू, धन्यवाद. खूप हृदयातून फील करा, आतून. आपल्या शब्दांपेक्षा त्यांना आपले भाव समजतात. आजच्या दिवसासाठी परमात्म्याचे, परम शक्ती जी आपल्या आतमध्ये वाहती, तिचे आपण आभार मानू. दिलेल्या प्रत्येक सुखसोयीसाठी, अन्न, पाणी, हवा, वस्त्र, निवारा, या सगळ्यांसाठी मी अनेक अनेक आभारी आहे. माझे श्वास आणि शरीर या सगळ्यांसाठी मी खूप आभारी आहे. थँक्यू. आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये आभाराचे भाव ठेवा. कृतज्ञतेचा एक भाव आपल्या हृदयामध्ये असाच ठेवा. आणि याच ऊर्जेनी आपल्या सत्रामध्ये पुन्हा या. डोळे उघडून आपण आपल्या सत्राची सुरुवात करू. थँक्यू. तर जसं मी सांगितलं, आज आपलं गुरुवार अनुभवाचं सत्र आहे. आणि आज आपल्याला एक फारच सुंदर अनुभव मेघना सांगणार आहे. मेघना ठाण्यामध्ये राहते. माझी आणि तिची भेट पिठापूरला झाली. मेघनाचं शिक्षण CA झालेलं आहे आणि तिला 2 मुलं सुद्धा आहेत. त्यांची सुद्धा ती काळजी घेते, घर सांभाळते. तर आज जेव्हा तिचा मला फोन आला, हाय मेघना, तेव्हा ती आनंदाचे अश्रू होते. आणि मला सुरुवातीला थोडा आवाज ऐकून म्हणलं नेमकं झालं काय असं मला वाटलं. तिच्या आवाजावरून मला कळलं नाही. आणि तिचा अनुभव आता तीच सांगेल आपल्या सगळ्यांना. तर मेघना, तू तुझा अनुभव कालचं जे ध्यानाचा आहे आणि आज काय घडलं ते सगळ्यांना सांग. हो. काल आपलं हॅलो, मी मेघना. तर मला 3 मुलं आहेत. 2 जुळ्या मुली आणि 1 मुलगा. अरे बापरे, बरं. ओके. तर अनुभव असा की मुळात माझी आणि विपुलाची भेट होणं हे पण यु नो विधी लिखित होतं असं मला वाटतं. कारण आम्ही पिठापूरला होतो. आम्ही 3 दिवस एकत्र होतो, पण मी आणि विपुला कधी भेटलोच नव्हतो. शेवटच्या दिवशी तिचा फक्त आवाज ऐकला मी की ही ट्रेन दादा ठाण्याला थांबणार आहे. त्या आवाजाच्या दिशेने मी गेले आणि माझी आणि विपुलाची ओळख झाली खरं तर. आणि हा, तर अनुभवाचं मी सांगते काय झालं. तर काल रात्री आपण संकल्प ध्यान घेतलं होतं. आणि माझ्या बाबतीत असं झालं होतं की ह्या वेळेचा जो गौरी गणपती झालं, गणपती बाप्पाचं आम्ही विसर्जन केलं, घरी आलो आणि मी हे घालूनच बसली आहे. आज मंगळसूत्र, माझं मोठं मेन लग्नातलं मंगळसूत्र, हे मी काढून कुठेतरी ठेवलं. आणि नंतर मी ते विसरून गेली की मी काढून ठेवलंय. मुळात मला ना अशी सवयच नाही विपुला की मी माझ्या गोष्टी कुठेही ठेवेन असं. म्हणजे आईला पण खूप ह्याच्याबद्दल आहे की सोनी काहीच हरवत नाही स्वतःचं असं. तर हे काढून ठेवलं आणि नंतर मी ते चेक पण नाही केलं की मी कुठे ठेवलंय, काय ठेवलंय. असेच दिवस गेले आणि नंतर एक दिवस खूप दिवसांनी रिअलाइज झालं की हे मंगळसूत्रच मिळत नाहीये. आणि सगळ्या पॉसिबिलिटी चेक करून झाल्या, पूर्ण घर धुंडाळलं. माझा आपला जो सोन्याचा बॉक्स असतो जिथे आपण नॉर्मली आपले दागिने ठेवतो, तो बॉक्स धुंडाळून झाला. मी असंख्य वेळा शोधल्या, माझ्या घरच्यांनी बघितलं, आई वडिलांनी पण चेक केलं, कुठेच काहीच नाही मिळत होतं. तर आई मला म्हणाली की कार्तवीर्य महाराजांचं तू स्तोत्र म्हण. मी तेही म्हणाला, मला वेळ नाही, काही असे खूपच प्रॉब्लेम झाले की मी ते म्हणाले सुद्धा नाही. आणि मग आपलं काल संकल्प ध्यान, आता ह्या गोष्टी 6 महिने झाले होते. आणि माझं असं झालं होतं की ठीक आहे, नवीन करूया, नाहीच मिळत आहे वगैरे वगैरे. काल संकल्प ध्यानामध्ये विपुलाने सांगितलं की एक संकल्प घ्यायचा आणि तो कम्प्लीट झालाय, ते तुमची इच्छा पूर्ण झाली आहे, या व्हायब्रेशन मध्ये आपण राहायचं. तर मी लिटरली एवढा मनापासून त्या ध्यानामध्ये गेले.
विचार केला की जेव्हा मला मंगळसूत्र मिळेल मी किती खुश होईन. त्या आनंदामध्ये मी काल रात्रीच होते. आणि ते मिळाल्यानंतर माझी काय रिॲक्शन असेल, मी काय काय करेन. मी तेव्हा स्वामींना म्हटलं की आधी तर तुमच्या चरणाशी येऊन ठेवेन, हळदी कुंकू वाहेन, मी खूप खुश होईन. त्या व्हायब्रेशनमध्ये मी कंटिन्युअसली होते. मृदुलाने अजून एक वाक्य सांगितलं काल ध्यान करताना, की जेव्हा ती गोष्ट तुमच्याकडे होती पूर्वी, म्हणजे तुमचं चांगलं आरोग्य वगैरे, तेव्हा तुम्ही किती खुश होता ते पण फील करा. तर मला तेही दिवस आठवले जेव्हा मी ते गळ्यात घातलेलं होतं. सणासुदीलाच वापरतो आपण हे मोठं मंगळसूत्र. अदरवाईज छोटंसं असतं गळ्यामध्ये. तर मला तेही दिवस आठवत होते की मी कशी गणपतीला ते माझ्या गळ्यात होतं वगैरे. तर ह्या सगळ्या फिलिंग्समध्ये मी होते. तेव्हा झोपून गेले. नंतर ध्यान संपलं तर मी लगेच झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी विसरून गेले की आपण काल रात्री असं असं ध्यान वगैरे केलं. तर आज मी विपुलाने खूप आधी शिकवलं तसं तो बॉक्स बनवत होती. काय म्हणतात त्याला, विशचा ते सगळं चिन्ह रेकीचा. वगैरे लिहून हम्म. तो एक बॉक्स बनवत होती. हां. तर त्याच्यामध्ये तिने सांगितलं तू सांगितलं होतंस ना, की क्लिअर कॉर्ड्स ते लावायचे होते आपल्याला. तर ते मी Amazonवरून ऑर्डर करून ठेवले होते. पण ते कुठे ठेवले ते आठवत नव्हतं. तर मी सरळ काय मनात आलं माहीत नाही, मी त्याच बॉक्समध्ये शोधायला गेली. आपला जो ऑर्नामेंटचा जो बॉक्स असतो तिजोरीमध्ये, ते बॉक्स उघडल्यानंतर मी तुला दाखवते ती जागा विपुला. ही बघ, ही ती जागा आहे. ही ती जागा आहे. दिसते ही जागा? हो, दिसते दिसते. हम्म. छोटासा बॉक्स आहे वरती. पण शोधलं म्हणजे चमत्कारच म्हणायला पाहिजे स्वामींनी माझ्याबरोबर केलेला. तिकडे सुद्धा मी शोधलं होतं याआधी. माझ्या आईने मी खूप वेळा, अनंत वेळा शोधलं होतं. आणि आज मी तो ते क्लिअर टॉर्च शोधताना तिकडे माझा हात गेला आणि आतमध्ये मंगळसूत्र. बापरे! माझं पूर्ण अंग लिटरली शिवर होत होतं. मी कोणाला फोन न करता आधी तुला फोन लावला आणि तुझ्यानंतर मी ॲक्चुअली आई-बाबांना कळवलं, की असं-असं मिळालंय. आई पण भारी खुश होती तिकडे. तिचं पण असं झालं, की सोनी मी तिकडे स्वतः शोधलं तेव्हा मला नाहीच सापडलं, नाही दिसलं या बॉक्समध्ये. आज कसं काय दिसलं? त्यामुळे ती पण खूपच खुश आहे तिकडे ॲक्चुअली आज. आणि ती तुझं कालचं सत्र ते आता ऐकते. तिने आता मला फोन केला. तिला YouTubeवरती आपले कालचं सत्र सगळं ऐकतेय ॲक्चुअली या मोमेंटला. तर हा खूप भारी अनुभव होता माझा आज सकाळच्या संकल्प ध्यानामुळे झालेला. खूप खूप थँक्यू मेघना. खूप थँक खूप यू. आभार आहेत तुझे. आणि तू मला अजून एक गोष्ट सांगितली जी आता तू विसरली असशील कदाचित. मी सगळ्यांना सांगते. एक तर सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा, आपलं हां. ठरलंय. थोडंसं सगळ्यांना मनाली ताई व्हिडिओ बंद नका करू. तुमचा व्हिडिओ ऑन होता, चालूच ठेवा. तर असू दे, आपण जसे आहोत तसे समोर या, हरकत नाहीये. दुसरी गोष्ट मला मेघनानी अशी एक सांगितली की तिची मुलं लहान आहेत पण तिने त्यांना ना रेकी शिकवली. आणि जेव्हा त्याला काल ताप आला होता बहुतेक आणि मेघना शेजारी बसली होती आणि तिने सांगितलं की कुठे काही दुखत असेल की तुम्ही हात ठेवायचे, रेकीला कॉल करायचे, शक्तीला, आणि तुम्ही रेकी घ्यायची आणि तुम्हाला लगेच बरं वाटेल. तिच्या मुलांनी पण रेकी घेतली आणि खरोखर त्याचा ताप होता अंगामध्ये आणि तेव्हा बघितलं तर त्याचं अंग गार पडलं होतं, त्याचा ताप पण गेला होता. मेघना, तुझ्या मुलांच्या रेकीच्या अनुभवाबद्दल सांग ना, तू कसं शिकवलं आणि ते काय करतात का डेली? हां, तुझ्या बिगिनर्ससाठी घेतलं होतंस ना, ह्याच्या आधी तू 2-3 वेळा घेतलं. मी आत्ताच जॉइन झाले ना, महिना झाला मी जॉइन झाले. त्याच्यामुळे मी जॉइन झाल्यानंतर जेव्हा तू बिगिनर्ससाठी जेव्हा रेकी घेतली ना, मी घरच्यांना सगळ्यांना बसवलं होतं. माझ्या तिन्ही मुलांना आणि माझ्या आई-वडिलांना. ते तेव्हा मुंबईत होते. तर नॉर्मल ते गावी राहतात. तर ते त्यांना खूप आवडलं मुलांना. आणि त्यांना मी सांगितलं की रोज करायचं. ती लोकं रोज झोपताना घेतात. आणि त्यांना सांगितलं की जर तुम्ही रोज घेतला तर ती माता तुमच्यावर प्रसन्न होईल, असं त्यांना समजेल अशा शब्दात मी त्यांना सांगितलंय. आणि त्यामुळे ती लोकं एकतर सकाळी घेतात, सकाळी उशीर झाला उठायला तर ती लोकं रात्री झोपताना अगदी 100% घेतातच घेतात. असं आहे. की किती सुंदर आहे. कारण लहान मुलांना तर लवकर त्याचे अनुभव येतात, कारण त्यांची जी प्युरिटी असते ना ती आपल्यापेक्षा जास्त असते. लहान मुलं म्हणजे व्हायब्रेशन्सने आपल्यापेक्षा खूप जास्त. ह्याचं कारण आहे की आपण अनेक विचारांमध्ये असतो. लहान मुलांच्या डोक्यात तेवढे विचार नसतात, एक ठराविक विचार थोडेफार अभ्यासाचे, ह्याचे त्याचे. त्याच्या व्यतिरिक्त ही संसारात अडकलेले नसतात अजून, म्हणजे या मायापाशाच्या मध्ये नसतात. हेवे दावे, द्वेष, हे ते या गोष्टींपासून ते लांब असतात. त्यामुळे जितके विचार कमी, जितकी गुंता कमी, तितकी त्यांच्यापर्यंत ती शक्ती जास्त प्रमाणात त्यांना फील व्हायला लागते. सो मी हा अनुभव याच्यासाठी सांगते की आपल्या घरात पण लहान मुलं असतील, त्यांना जरूर तुम्ही रेकी शिकवा. त्याच्यात काही रिस्क नाहीये. रेकीने असं कधीच होत नाही की कुणाचा तरी त्रास झालाय, त्याला रिएक्शन आली, साईड इफेक्ट, असं काही नाही. ही आपल्या आतली एनर्जी आणि ती स्वतःला
तुम्ही कुठल्याही वयापासून ती सुरुवात करू शकता. फक्त काय आहे 10 ते 12 वर्षानंतर मुलांना थोडी समज यायला लागते त्याच्याबद्दल. म्हणून त्यानंतर सगळे म्हणतात की त्याच्या आधी पण लहान मुलं करतात, ध्यान पण करतात. तर मेघना एक तर सगळ्यात महत्वाची म्हणजे आता सोन्याचा रेट आणि हे न ते आणि आपल्याला एवढंसं हरवलं तर आपलं दिवस जात नाही आणि तू एवढे 4-5 महिने एकतर त्या ते हरवलं नव्हतं तुझ्या डोळ्यासमोर. तर तू कसे काढले असतील आम्ही सगळे समजू शकतो आणि आज तू जेव्हा माझ्याशी बोलत होती ना तेव्हा तू तुझ्या कितीतरी शब्द मला समजत पण नव्हते. तू इतकी एक्साइटमेंट म्हणजे ती एनर्जी मला जाणवत होती खूप जास्त. तू रडत रडत पण बोलत होतीस बहुतेक मला जाणवलं ते. तर एकतर मी म्हणजे सगळ्याच दैवी शक्ती ज्या आपल्याबरोबर आहेत त्यांचे आभार मानते. आणि एक प्रश्न मी ह्याच्यानंतर सगळ्यांना विचारणार आहे. त्याच्यानंतर मी एक गोष्ट सांगेन तर सगळ्यांनी त्यावर बोलावं आज त्या प्रश्नाचं ते मला असं वाटतं. ठीक आहे तर आता हा एक अनुभव खूप सुंदर अनुभव आपल्या जवळ झाला की जे काल आपण संकल्प ध्यान केलं त्याच्यामध्ये आपण पूर्ण फोकस आपली शक्ती एका इच्छेवर लावली आणि मेघनाने काय केलं त्या व्हायब्रेशन्सला मॅच करायचा प्रयत्न केला. जे मी तुम्हाला नेहमी सांगते की आपण ह्या ब्रह्मांडामध्ये ऑलरेडी आपण एका ठिकाणी असे आहोत ज्याच्याकडे ती इच्छा पूर्ण झालेली आहे. आपल्याला फक्त काय करायचंय की आता ह्या क्षणाला आपण फील करतो म्हणजे काय आपल्या सबकॉन्शियसला सांगायचं की मी हे आयुष्य आता जगतोय. आणि मग सबकॉन्शियस माइंड जे असतं त्याला ती एनर्जी त्याला समजतच नाही की हे खरोखर रियालिटीमध्ये असं आहे का ही व्यक्ती तिला काही मिळालंय किंवा त्याला यातला फरक कळत नाही. आणि तो आपण जेवढा फील करू आतून तो आनंद जितका आपण दाखवू ते भाव जितके आणू तितकं आपल्याला ती गोष्ट आपल्या जवळ खेचून येते. आपल्याला काही करायची गरज नाही. टाइम पुढे मागे होतो मी नेहमी सांगते. पण मेघनाचे 4 महिने थांबलेले आणि हे तिचे व्हायब्रेशन्स जे काल तिने ते केलं जे दिसलं तिला तिने हे पण मला फोटो पण टाकलाय की ज्याच्यामध्ये देवीच्या समोर तिने तिचं मंगळसूत्र ठेवून हळदी कुंकवाने त्याची पूजा केली. म्हणजे काल अगदी जे दृश्य ती बघत होती की जेव्हा मला मंगळसूत्र सापडेल त्यानंतर मी काय करेन. मी जे ते म्हटलं होतं की तुम्ही असं एक इमॅजिन करा की जी इच्छा तुमची पूर्ण झाल्यावर तुमचा पहिला रिॲक्शन काय असेल. ते तिने केलं काल. ऑलरेडी ती जगली आणि त्यामुळं कुठेतरी ते सगळं आज साधून तिला इतक्या महिन्यात थांबून सुद्धा तिला आज ते मिळालं. आणि आज गुरुवार नेमका. तर कसं प्लॅनिंग आहे बघा दैवी शक्ती कशा काम करतात. बरोबर गुरुवारी त्यांनी हे सगळं जुळवून आणलं जेणेकरून आज अनुभवामध्ये तिने हे सगळ्यांना सांगावं. आणि आपल्याकडं चमत्कार नाही तर नमस्कार नाही. त्यामुळं कुठेतरी शक्ती आपल्याला दाखवतात ह्या गोष्टी की तुम्ही सगळे योग्य मार्गावर आहात ह्या पद्धतीने. मी केवळ एक माध्यम आहे. जसं तुम्ही मला थँक्स म्हणता तसं माझ्या आयुष्यातल्या ह्या प्रवासामध्ये मी तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. कदाचित तुम्ही नसला असं दुसरी कुठली व्यक्ती असल्या असत्या. मी नसले असते कुठली तरी दुसरी व्यक्ती असली असती माध्यम म्हणून. त्यामुळे जसं तुम्ही माझे आभार मानता तसे मी पण तुमचे खूप खूप आभार मानते की आपल्या सगळ्यांचा हा प्रवास जो आहे तो एकत्र आहे. आणि माध्यम म्हणून भगवंतानी माझी निवड केली. ती कुठल्या तरी काहीतरी एक देणं असतं आपलं असतं त्याप्रमाणे त्या कर्माने आपण एकत्र बांधले गेलेलो आहोत. तर त्यासाठी मेघना मी तुझे अनेक अनेक आभार मानते की तू या ग्रुपशी जोडली गेलीस. ठीक आहे. आता दुसरी पण आपली जी आहे आजची अनुभव सांगणारी तिचं पण नाव मेघा आहे मेघना नाहीये. तर ती आपल्याला काहीतरी तिला बोलायचंय. तर मेघा तू तुझा व्हिडिओ ऑडिओ सगळं ऑन कर आणि आमच्या सगळ्यांना तू सांग तुझा जो काही अनुभव आहे तुला जे काही गुरु महाराजांचा जे काही तुला अनुभव आला कबीरच्या वेळी जे तू मला सांगितलं ते तू जरूर आज या ग्रुपमध्ये सांग. आणि तू तेही सांग की जेव्हा तुला ऑरा दिसला जेव्हा तू आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये ध्यान करत होतीस ते. सगळ्यांना नमस्कार. स्वामी मेघा सर्व थोडस लाऊड घे तुमच्या आवाज येत नाही. साधकांचं एक मिनिट सर्व तुमच्या साधकांचं खूप मनापासून हवं आहे आणि मला नाही अजूनही मेघा आवाज येत नाही. नाहीतर तू ते कानातलं का डायरेक्ट बोलतेस का बघ. आता येतो आवाज. हा येतोय तसा. सगळ्यांना येतोय का बघा सगळेजण एकदा. सॉरी. येतोय आवाज. हा आता एकदम क्लिअर आहे. तर तुमच्या सर्व साधकांचं खूप मनापासून आभार मानते आणि विपुलाचे मी तेवढंच आभार मानते त्यांनी बोलायची संधी दिली आणि सगळ्यांसाठी स्वामी ओम पहिल्यांदा.
अ, जेव्हा एक मुलीचं लग्नाचं वय चाललेलं असतं, त्यावेळी सगळ्यांच्या मनात किंवा आईना, वडिलांना असं वाटतं, की चांगल्या ठिकाणी पत्रिका दाखवावी किंवा चांगले योग असावेत मुलीच्या ह्याच्यात. माझी पत्रिका सर्वसामान्य सगळ्यांकडे जायची. 3-4 भविष्यकार होते, ज्यांनी असं सांगितलं, की तुमच्या मुलीचं लग्न कसं होतं माहिती नाही. पण तुमच्या मुलगीच्या पत्रिकेत असा योग आहे, की तिचं मूल आहे, हे मतिमंद जन्मणार आहे. बाकीच्यांनी कोणी लग्नाबद्दल, इतर भविष्याबद्दल किंवा करिअरबद्दल काही सांगू दे किंवा नाही सांगू दे. पण ही गोष्ट सगळे आवर्जून सांगायचं. आणि माझे बाबा तर ते फार स्ट्रॉंग आहेत. पण ह्या सगळ्यांचं ऐकून त्यांनाही असं वाटायला लागलं, की अरे काहीतरी बिघडतंय आणि मग हे सहन करायला लागू नये म्हणून माझे वडील एक पूजा घालायला तयार झाले, की जे पत्रिकेच्या थ्रू माझ्या वडिलांना सगळ्यांनी सांगितले. मी माझ्या वडिलांना म्हटलं, "जी माझी माऊली आहे, तिला असं का वाटेल, की माझ्या आयुष्यामध्ये हे असे योग असावेत? ती नाहीच होऊ देणार असं, की माझा खूप विश्वास आहे पप्पा आणि तुम्ही अजिबात अशी कुठलीही पूजा माझ्यासाठी करायची नाही. जे होईल, जे होणार आहे माझ्या आयुष्यात ते सगळं सहन करायला मी तयार आहे. फक्त मला तुम्ही काही पूजा घालू नका. माझी स्वामींवर इतकी श्रद्धा आहे, की मी सगळ्या ह्या गोष्टींमधून तारून जाणार आहे." आणि देव करो स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्यात असा क्षण आला. माझं वजन जवळपास 100 असेल त्यावेळी, जेव्हा मी माझ्या मुलाला जन्माला दिलं, जन्म घातला आणि तो अगदी व्यवस्थित आहे. आता झोपला आहे, नाहीतर मी तुमच्या सगळ्यांना त्याला बोलायला लावलं असतं. तो इतका म्हणजे व्यवस्थित आहे, ही स्वामींचीच कृपा आहे, जी मला वाटतं की ती सगळ्यांवर असावी. जेव्हा आत्ताही झोपेतून उठते, तेव्हा पहिल्यांदा स्वामींना म्हणते, की तुमची कृपादृष्टी, तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यासोबत असाच असू द्या. भले माझ्या मनात कधी शंका आली असेल किंवा येत असेल, तर त्या शंकांना तुम्ही आहार देऊ नका, पण मला सांभाळून घ्या आणि मला साधनेत ठेवा. मला तुमचा कृपा आशीर्वाद आणि तुमची असंच मिळू दे. तुमची सेवा माझ्याकडून घडून होऊ दे. तुम्ही केलं म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी हे क्षण खूप सुखाने बघू शकले. एक आई पण खूप छान-छान अनुभवू शकले. आणि अजून एक अनुभव माझा असा होता, की आर्ट ऑफ लिव्हिंगच्या एका म्हणजे मेडिटेशनच्या क्लासला मी तेव्हा जायचे आणि मग आणि समोर एक जे टीचर होते आर्ट ऑफ लिव्हिंगचे विश्वास भैया म्हणून, ते समोर बसले होते आणि ते त्यांचा अनुभव सांगत होते. पास्ट लाईफमध्ये काय होते ते. आणि मग मला आता नीटसं आठवत नाहीये, की बहुतेक ते राणा महाराणा प्रतापांचे घोडा या स्वरूपांमध्ये त्यांचा जन्म झाला होता. असं त्यांचं पास्ट लाईफ कोणीतरी प्रिडिक्ट केलं होतं. ते समोर स्वतः बसून आम्ही सगळे ऐकत होतो. मी 2 मिनिटात स्तब्ध झाले, तर मला त्यांचा पूर्ण 7 रंगाचा ऑरा मी पाहिलेला विश्वास भैय्यांचा आणि इतकं छान सगळं सुगंध यायचा त्या क्षणाचा, की पूर्ण पांढरी-पांढरी छटा त्यांच्या अवतीभोवती असलेली आणि मी इतकी मंत्रमुग्ध झाले आणि त्या ह्याच्यामध्ये मी ग्लानीत गेले आणि मी पडले. मी जेव्हा उठले तेव्हा ते स्वतः माझ्या शेजारी येऊन मला विचारत होते, की "तुला काय दिसलंय? जे तू अशी एकदम स्तब्ध झाली?" कारण त्यांना कळलं होतं, की काहीतरी झालेलं आहे. पण ते कोणासमोरही विचारू शकत नव्हते आणि मी त्यांना म्हटलं, की "नाही भैय्या, असं-असं मी तुमचा ऑरा पाहिला." ते म्हणाले, "माझा ऑरा पाहणं हे मी पाहतो ही गोष्ट वेगळी आहे. तू समोरून पाहते तर नक्की तुझ्यात पण काहीतरी साधना किंवा काहीतरी अशी गोष्ट असणार आहे, की जे तुझ्या गुरुला वाटतं ते तुझ्यापर्यंत यायला हवं." तर स्वामी असू देत किंवा इतर कुठलाही गुरु, ज्याला नेहमीच वाटतं, की आपल्या भक्तांनी एक चांगल्या मार्गाने जावं. आपण कधी डळमळीत झालो, जरी आपल्याला वाटलं, की आपल्या सोबत ते नाहीयेत, पण तरी विश्वास ठेवा. ते असतात, ते येतात. ते काही ना काही मार्गाने, काही ना काही रूपाने तुमच्या गोष्टी सरळ मार्गी लावतात. फक्त तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास एवढा अढळ पाहिजे, की तुम्ही झोकून देता आलं पाहिजे आणि हे सगळं आपोआप मार्गी होतं. आणि ह्याचे मी 2 खूप सुंदर अनुभव माझ्या आयुष्यात केलेले आहेत. मी माझ्या मुलाचा उद्या नक्की एखादा छोटासा व्हिडिओ तर तुमच्यासाठी मी नक्की शेअर करेन, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल, की एक 3-4 लोकांच्या सांगण्यावरून, एक भविष्यकारांच्या, की आपण आपली डेस्टिनी बदलू शकतो. फक्त तुमचा विश्वास पाहिजे स्वामींवर आणि त्यांची कृपादृष्टी पाहिजे तुमची. स्वामी ओम. थँक्यू स्वामी ओम मेघा. आणि थँक्यू सो मच. तू इतका छान अनुभव सांगितला. हा अनुभव जेव्हा मेघाने सांगितला तेव्हा
ती काय आपल्यासोबत साधनेमध्ये आत्ता आत्ता ती जोडली गेली आपल्या ग्रुप सोबत. पण ज्या दिवशी तिने सांगितलं तेव्हा मला ते ऐकताना सुद्धा माझ्या अंगावर खरंच काटे येत होते, की ज्या भविष्यकारांनी जितक्या ठिकाणी तिने पत्रिका दाखवली, त्या सगळ्या लोकांनी तिच्या मुलाबाबत ते भाकीत केलं होतं, भविष्य सांगितलं होतं. त्या टेन्शनमध्ये येऊन, त्या स्ट्रेसमध्ये तिने ते तिचे गरोदरपणातले दिवस काढले. विचार करा, म्हणजे बाईला ज्यावेळेस एकदम मन मोकळं, छान असं म्हणजे खुलून राहायचे दिवस असतात, त्यावेळेस ती एवढं मोठं एक ऐकलेलं 4 लोकांकडनं आणि पत्रिका बघून प्रत्येकाने तेच सांगितले होते, की मुलामध्ये तुझ्या असा-असा दोष असेल किंवा असं ह्या गोष्टी ह्या मनामध्ये आतमध्ये घेऊन ती ज्या धीराने उभी राहिली आणि केवळ होता तो स्वामी समर्थांवरचा तिचा विश्वास आणि ती स्वामींना हे बोलायची, की जे काही आहे ते तुम्ही आता बघणार आहात. तर मला हे शिकण्यासारखं म्हणजे इतकं वाटलं त्याच्यामध्ये, की विश्वास पाहिजे तर असा पाहिजे. जेव्हा तुमचा विश्वास अढळ असतो, तेव्हा सगळी सृष्टी तुम्हाला किती मोठ्या अगदी ब्रह्मदेवाने जरी ते भाकीत केलं असेल, तरी सुद्धा ते त्या क्षणाला संपतं जेव्हा आणि तुम्हाला तो तुमच्या इच्छेप्रमाणे त्या गोष्टी तुम्हाला मिळतात. तर ही एक गोष्ट मला मेघाने जेव्हा सांगितली, तर माझी इच्छा आहे की मेघा आपल्या ग्रुपसोबत अशीच राहावी. ध्यान, साधना, रेकी तिने सुरू केलेली आहे. ती करायची, मध्ये गॅप पडला. आता पुन्हा तिची वेळ स्वामींनी आणलेली आहे. तिला इथं जोडलेलं आहे. टॅरो कार्ड रीडिंगसाठी ती माझ्याशी जोडली गेली आणि स्वामींचं प्लॅनिंग बघा. आपले गुरु कसे काम करतायत आणि मी ह्याच्यावरच एक प्रश्न तुम्हाला विचारेन, ज्याचं उत्तर मला तुमच्याकडनं पाहिजे सत्राच्या शेवटी. आज कदाचित आपलं सत्र थोडं लांबेल, कारण अजून दोघांना बोलायची इच्छा आहे. तर ही त्याची इच्छा आहे त्याप्रमाणे आपण हे सत्र घेत आहोत पूर्णपणे त्याच्या गायडन्सनी. तर मनाली ताई तुम्ही बोला, मग आपण दीपाली ताईंना सांगू. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव मनाली चितारी आहे. माझा अनुभव सांगायचा म्हणजे माझी एक मैत्रीण आहे धाण्यामध्ये, शीतल म्हणून. त्या आम्ही दोघी लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहोत. तिनंच मला या धानामध्ये आणलं आणि असंच सहज फोन केला. आम्ही बरेच दिवसात कधी तिला फोनच केला नव्हता. असंच फोन केला तर ती म्हणाली की असं असं आहे बघ, मला खूप छान. कदाचित महिना झाला असेल जॉईन होऊन आणि मला तिने सांगितलं की असं असं आहे आणि तू जॉईन कर, मला खूप फरक पडलाय. तर मी आले आणि जोडले गेले ध्यानाशी आणि मला म्हणजे खूप बरेचसे छोटे मोठे अनुभव आले शरीराचे. म्हणजे मला खूप वेदना होत्या आणि त्याही कमी झाल्या माझ्या थोड्याफार. आणि मेन म्हणजे तिला असंच बरेच दिवसांनी मी परत फोन केले, माझे पैसेच सापडत नव्हते कपाटात ठेवले. आणि मग मी तिला विचारलं, मग असंच फोन केला, सहज फोन केला, शोधता शोधता तिचे का आठवण आली मला माहित नाही. पण आली आहे मात्र. पण मी केला तिला फोन आणि बघ ग, असं असं झाले आणि माझे पैसेच सापडत नाहीयेत, कुठे ठेवले, सगळं शोधले सगळं शोधले आणि ठेवले. मग तिने मला एवढं सांगितले की तू फक्त फाइंड 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 असं मनात म्हण. मी अगदी एक 2-3 वेळाच म्हणले असेल आणि जिथं मला मी ठेवले होते, म्हणजे जिथं मी बघितलं होतं तिथं मला ते दिसले नाही. नंतर ते परत मला ती अशी म्हणली आणि मी तिला फोन ठेवला. त्यावेळेस मला गडबडीत मावशीकडे पण जायचं होतं राहायला आणि घरात कोणीच नव्हतं, सगळे कुंभमेळ्याला गेले होते. आणि मी ते सगळं घर शोधलं, सगळं कपाट सोडलं, कपडे आवरले, तरी ते मला मिळाले नव्हते. आणि तिला फोन केल्यावर तिने फक्त एवढंच म्हटली की तू मनात फाईंड असंच म्हण, जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत फाईंड. आणि मी ते तसं म्हणलं आणि मला ते पैसे पण सापडले. त्याच्यानंतर खूप माझ्या शशांकचं लग्न पण आडलं होतं. तुम्हाला तर माहितच आहे, मी फोन केले होते तुम्ही की असं असं आहे म्हणून. मग खूप बरेच जणांनी मला असं सांगितले की तू हे कर, ही पूजा कर, ती पूजा कर, म्हणजे प्रत्येक जणांनी मला असं वेगळं वेगळं सांगितलं. मग मी काय केलं, नाही म्हणलं एवढं 30,000 रुपये खर्च करून पूजा करायची घालायची नाही, असंच ठरवलं मी. आणि म्हणलं की आता आपण देवावर सोडायचं, देवावर सोडायचं आणि गप्प बसायचं, जे त्यांनी करतील ते आपण स्वीकार. मग मी तेव्हापासून मुली बघायचंही सोडून दिले. गेल्या वर्षापासून मी मुली बघायचं पण सोडून दिले आणि काहीच केलं. जेव्हा होईल तेव्हा आपण स्वीकार करायचा त्याचा, असंच ठरवलं. मग एक दिवशी नवरात्रात अशीच देव वगैरे बसले, घट बसला आणि देवीला म्हणलं फक्त तू मला सांग की माझ्या मुलाचं लग्न डिसेंबर पर्यंत होणार का नाही, एवढंच मला कौल दे तू, असं म्हटलं तिला.
आणि म्हणल्यावर काय त्याच्यानंतर मी ते काय फुल पडलं नाही, असं फक्त पिक्चर मध्येच असतंय का, तू कौल दे, असं मी तिच्याशी बोलले, म्हणजे तिच्याशीच बोलले तुळजाभवानीशी. मग बोलल्यानंतर काय झालं की मग मी तो ग्रंथ वाचायला घेतला. मी जे ग्रंथ वाचते माझ्या गुरूंचा, त्यांच्यावर सोडून दिलं होतं आपल्याला मी, आणि ते ग्रंथ उघडल्यावर मला बरोबर त्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं की तुझं डिसेंबर महिन्यात तुझ्या मुलाचं लग्न ठरणार. आणि बरोबर ते तसंच झालं. मागच्या डिसेंबर महिन्यात सगळं लग्न ठरलं, बघाबघीचा कार्यक्रम झाला आणि आता 23 जानेवारीला एंगेजमेंट पण झाली. म्हणजे पूर्ण, म्हणजे आपण खूप विचार करायचा नाही असं ठरवलं ना, त्या गोष्टी आपोआप होतात. आणि त्या विचारात जर आपण बसलो तर ती गोष्ट आपल्याला आपल्यालाच खात राहते. म्हणून त्या विचार करायचा सोडून द्यायचा आणि पूर्ण श्रद्धेने देवावर विश्वास ठेवून त्याच्यावर सगळं भार सोडून द्यायचं. एवढंच सांगायचं. थँक्यू मनाली ताई. खूप मोठी शिकवण तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिली आणि पुन्हा एकदा आठवण करून दिली की कर्म किया जा फल की चिंता मत कर. त्या फळाला, त्या आउटकमला, त्या रिझल्टला अडकून बसू नको. जे व्हायचं ते डिवाइन टाइम आल्यानंतर, योग्य वेळ आल्यानंतर होईल. तू फक्त इच्छा सोड, तुझी शुद्ध इच्छा, शुद्ध हेतू. बाकी जे करायचं त्याच्यावर सोड. जसं आपण सगळेजण त्याची बाळं आहोत, तशी आपली लेकरं बाळं, आपल्या घरातले प्रत्येक व्यक्ती त्याचं बाळ आहे. त्यामुळे त्याला जास्त काळजी आहे की त्याचं लग्न होणं, त्याचं पुढचं संसार व्यवस्थित पार पडणं. त्यामुळं ह्या गोष्टी आपण फार चिटकून राहू नये, हीच त्याची इच्छा असते आणि तेच तो आपल्याला शिकवत असतो की मोहात अडकू नको, अटॅच होऊ नको, जे व्हायचं ते होईल. तर ही शिकवण तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिली, त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार अजून एक सांगायचं होतं की अजून एक बोलायचं होतं की हा बोला बोला. मी असं 40 दिवसाचा संकल्प करायचं ठरवलं होतं. मग मी माझं म्हणजे जानेवारीच्या आधी एक म्हणजे 15 दिवस चालू केले असेल का 10 दिवस चालू केले असेल माहित नाही. मग चालू केलं ते आतापर्यंत चालू होतं, म्हणजे म्हणजे जवळजवळ 30 दिवस झाले. ध्यानाचा संकल्प करायचा, मेडिटेशन म्हणून मी सकाळी 1 तासभर बसत होते मध्ये, मी तुम्हाला बोलले पण मी 1 तासभर मेडिटेशन करते सकाळी म्हणून. पण त्याच्या पुढचे 10 दिवस माझ्या हातून झालं नाही, म्हणजे 30 दिवसच बरोबर झालं. पुढचं आता एंगेजमेंटमुळे माझे पाहुणे वगैरे होते, मला ते काय करता आलं नाही. पण 30 दिवस मात्र मी कंपल्सरी केले. तर माझे पूर्ण असं पायाचे जे असे गाठी झाले होते मांडीच्या खाली, ते पूर्ण माझे आता थोडेसे नॉर्मल झाले. म्हणजे असं पाय सुद्धा मला असं उचलून असं टाकता येत नव्हतं, एवढं म्हणजे मला, म्हणजे मी उभारूच शकत नव्हते खूप उशीरपर्यंत. पण मी एवढे आता माझे पाहुणे येऊन गेले तर मी असं एक असं म्हणजे कुई पण केल्याने की माझ्या पाय दुखायला लागलाय. एवढी मला म्हणजे असं स्ट्रेंथ आली होती ऊर्जा मिळाली तुम्हाला ध्यानातून. त्याच्यामध्ये. हा खूप मोठा ऊर्जा अनुभव आहे खरं मिळाली. तर. 30 दिवसाच्या ध्यानामध्ये जर तुमच्या शरीरामध्ये हा बदल झाला असेल, तुम्ही विचार करा, रोजच्या रोज फक्त आपल्या आयुष्यातला 1 तास स्वतःसाठी जर आपण दिला, तर आपण आपले अनेक आजार कमी करू शकतो. असा तुमच्यासारखाच अनुभव माझ्या सासूबाईंचा पण आहे. त्यांचे सुद्धा पाय असे असे सुजायचे आणि यावेळेस जेव्हा त्या ऍडमिट झाल्या होत्या मार्च महिन्यामध्ये मागच्या, तेव्हा पहिल्यांदा असं झालं की आईंचं बीपी वगैरे सगळं वर खाली झालं असेल ऍडमिट होताना, पण त्यांचे पाय सुजले नव्हते. आणि त्याच्या आधी सुद्धा बऱ्याच महिन्यानंतर, वर्षानंतर असं झालं होतं की त्यांचं बीपी नॉर्मलला आलं होतं, कारण त्या रेग्युलर ध्यान आणि रेकीमध्ये असतात त्यामुळं. तर जितकं आपण ह्या साधनेमध्ये राहू, आपल्याला जाणवेल आपल्या शरीरामध्ये अनेक बदल होत आहेत. आपल्याला शीतल चव्हाण ज्या आहेत आमच्या सोसायटीतल्याच आहेत, त्यांचे अनुभव त्यांनी कित्येक वेळा आपल्याला सांगितलेत आणि अजूनही सांगतील. मला माहिती आहे अजून आपले अनेक सेशन होणार आहेत अनुभवांचे आणि आतापर्यंत त्यांच्याकडे भरपूर अनुभव पण आले असतील, मला खात्री आहे त्याची. तर म्हणाली ते मी एकच सांगते, हे जे काही पायाचं तुमचं दुखणं आहे, जे काही तुम्हाला त्रास आहे, त्याच्यासाठी तुम्ही ध्यान तर कराच नियमितपणे, पण रेकी सुद्धा मुलाधाराला घेत राहा. कारण आपण जितकी मुलाधाराचा हा खालचा पार्ट येतो, तर तुम्ही त्याला थोडी रेकी चा वेळ वाढवली तरी सुद्धा तुम्हाला त्याचे अनुभव असेच यायला सुरुवात होतील. सोबतच हा, मी म्हणजे जेव्हा ध्यानाला बसते तेव्हा मी गुडघ्यावर हात ठेवते हा किंवा मुळाधारावर मांडीवर हात ठेवते ध्यान करत असताना, तेवढं मात्र करते मी. तर हा बस तेवढं सुरू ठेवा. वेळ थोडी वाढवा वाटलं तर, खालच्या पायावर जर त्रास असेल तर एक 10 मिनिटाच्या ऐवजी आपण 15 मिनिटं बसलो तरी सुद्धा तुम्ही रेकी ऊर्जेला आवाहन करून तुम्ही चोकुरीचे चिन्ह द्या तिथे. कारण चोकुरे हे एक असा सिम्बॉल आहे
की त्या एका सिम्बॉलनी अनेक कामं होतात. असं ते चिन्ह आपल्याला दिलेलं वरदान आहे, तर नक्की त्याचा वापर करा आपल्या चक्रांवर. तर थँक सो मच. मी खूप आभारी आहे तुमची, की तुम्ही आपल्या ग्रुप सोबत आहात आणि इथं येऊन तुम्ही असे अनुभव घेताय आणि सगळ्यांना हे अनुभव सांगताय. त्यासाठी मी तुमची आभारी आहे आणि ग्रुपमधले सगळ्यांकडून मी तुमचे आभार मानते. थँक आता दीपाली ताई आहे, पण आपली मीटिंग 4 मिनिटामध्ये संपेल. तर आपण काय करू, ह्याच लिंकवर जॉईन करू. थोडस वेळ आपली ऐक ना. आजचं सेशन. हा 4 मिनिटात मीटिंग संपणार आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता जे त्या ताईंनी सांगितलं ना की त्यांनी असं देवापुढं उभं राहून कौल वगैरे मागितला आणि फुल वगैरे पडलं नाही. तर मला तुला एक विचारायचंय की माझं काय होतं, मी जर देवापुढे उभं राहिले, फुल वगैरे राहिले, सगळं काय आपलं आता असतंच की मनात काहीतरी, आणि मग ते देवाचं फुल जर खाली पडलं ना, तर मी उचलून पुन्हा वर वाहते देवाला, की मला वाटतं माझ्याकडनं काहीतरी म्हणजे फुल का खाली पडायले सारखं असं वाटतं. मग हे मी बरोबर करते का चूक हे मला कळत नाही. तर त्याच्यावर मला थोडस काहीतरी सांग. मी या बाबतीत काही विचार नाही केला खरं देवाचं फुल, कारण मी स्वतः कधी कौल वगैरे असं ह्या गोष्टी मला माहित नाहीयेत नेमक्या. त्यामुळं नाही, अ, मी कधीच मागितलं नाही. फक्त मनात असतं ना आपल्या, म्हणजे आपण देवाचं काही पण करताना आपण मनात कसं बाबा हे होऊ दे, लेकराचं चांगलं, आपण असं काहीतरी म्हणायलेलं असतं आणि ते काय होतं एखाद्या वेळेस फुल खाली पडतं आणि मग मी काय करते ते उचलते आणि परत एकदा वाहते. परत ते थोड्या 2-4 मिनिटांनी खाली पडतं, परत मी उचलून वाहते. मग हे मला आता त्यांनी कौल म्हणल्यावर मला आता कळतंय की ते कौल वगैरे असतो का, आणि मग ते आपण काय करायचं हे हा, मग विचारलं. ह्याचा अर्थ, मग तो कौल जर खाली पडत असेल, जर तुझ्या मनामध्ये ते इंटेन्शन ते आहे, मागितलं काही, विचारलं आणि त्या क्षणाला जर फुल खाली पडलं, ह्याचा अर्थ होय त्याचं उत्तर साहजिक आहे. म्हणजे तुझा जो प्रश्न आहे त्याला अनुसरून ते फुल खाली पडलं, त्याचा अर्थ समोरून संकेत येतोय की हो, तुझ्या प्रश्नाचं उत्तर हो आहे, किंवा ते काम होईल जे तुझ्या मनात आहे, असं माझा अंदाज आहे. कारण मी मला तसं उलट वाटतं, अरे च्या माझ्याकडनं फुलच नाही बसलं नीट, म्हणजे असं, आणि आजच का पडतंय ते 2-3दा असं, म्हणजे मला त्यांनी सांगितलं आता माझ्या लक्षात आलं ते की माझ्या प्रश्नाचं उत्तर असेल बहुतेक ते, की मी नेहमी देवाला म्हणते देवा फुल का बसत नाही आज, असं होतं. मग मी 2दा वाहते, परत पडतं ते, परत वाहते, मग ते हा हे माझ्या त्या ह्याचं उत्तर असेल त्यांच्याकडनं मिळालं. कदाचित असं असू शकतं. थँक्यू. हा, ठीक आहे, चालेल. आपण ह्याच लिंकवर जॉईन करू आणि दीपाली त्यांचा अनुभव ऐकू त्यावरून.